नमस्कार मित्रांनो, माझं नाव काशी आहे आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार कमीत कमी खर्चामध्ये कुक्कुटपालन कसं करायचं, कमीत कमी खर्चामध्ये. आणि कुक्कुटपालनाचे ओनर आमच्याशी जुळलेले आहे, त्यांच्याकडून काही आपण माहिती घेऊ. चला. नमस्कार, माझं नाव नरेंद्र मडावी. मी पालगावला राहतो आहे. सध्या माझं जे स्थानिक गाव आहे पालगाव आहे आणि हे माझं छोटंसं पोल्ट्री फार्म आहे. माझं आणि माझ्या लहान भावाचं. हे पोल्ट्री फार्मची खरी संकल्पना म्हणजे माझ्या लहान भावाची आहे. त्यांनी माझ्या डोक्यात हा विचार आणला होता की आपण पोल्ट्री फार्म हा व्यवसायात आलं पाहिजे, पोल्ट्री फार्म सुरू केलं पाहिजे. त्याच्या अगोदर त्यांनी काही छोटेसे यूट्यूबवर व्हिडिओज बघितले आणि त्यानुसार त्याच्या डोक्यात मग ही सगळी संकल्पना आली. आणि मग त्याला मी प्रतिसाद दिला, म्हटलं काही हरकत नाही, जी आवड आहे किंवा तुझी संकल्पना आहे मला पण आवडली होती. आणि कुठेतरी स्वतःचा रोजगार, स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी हा एक छोटासा पोल्ट्री फार्म डेव्हलप केला, जे बिलकुल स्वतःच्या आम्ही दोघा भावाच्या आणि काही छोटे 2-4 लेबर धरून आम्ही स्वतः बनवला आहे. ज्याला असं म्हणायला लागेल की कमी खर्चात चांगला छोटासा उद्योग, ज्यातून आपण सहजली दिवसाला छोटे काही अंडे विकून किंवा एखादी कोंबडी विकून जे 500 वगैरे आपण दिवसाला सध्या कमवू शकतो. हां, भविष्यात तो आपण नक्कीच मोठ्या प्रोजेक्टवर काम करू, पण सध्या स्टार्टअपसाठी आम्ही छोटा प्रोजेक्ट चालू केला आहे. त्याचं मेन रिझन म्हणजे की आपल्याला पोल्ट्री फार्म सुरू करण्याच्या अगोदर त्याचं पुरेपूर नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. आणि ते नॉलेजसाठी जर आपण खूप सारा फंड जे टाकला किंवा मोठं पोल्ट्री फार्म टाकलं तर कुठेतरी आर्थिक नुकसानाचे चान्सेस आपल्याला जास्त वाढतो. त्यामुळे मला असं वाटते की आपण कमीत कमी बजेटमध्ये छोटासा पोल्ट्री फार्म सुरू केला पाहिजे. म्हणून हे आमचं छोटंसं पोल्ट्री फार्म, जे एकदम कमी खर्चात, मला वाटते या पूर्ण पोल्ट्री फार्मला डेव्हलप करण्यासाठी मला साधारणतः 50,000 रुपये खर्च लागला असेल. हे कोंबडे सर्व तुमचे घरचे आहे की तुम्ही विकत घेतले आहे? बघा, माझ्या लहान भावानी आज जे आहे लगभग 3 ते 4 वर्ष अगोदर, 3 वर्ष अगोदर माझ्या लहान भावानी आमच्याच गावातून, पालगावातले एक रहिवासी आहे, त्यांच्याकडून एक 6 अंडे आणि एक कोंबडी. तुम्हाला दाखवतो. आज कोंबडी आहे माझ्याकडे. ही माझी कोंबडी आहे. ही जी कोंबडी आहे, आता जे भाजीपाला वेस्ट आहे त्याच्यावरती चरत आहे. ही जी कोंबडी आहे ही पहिल्यांदा 6 अंडे आणि ही कोंबडी माझ्या गावातल्या एका व्यक्तीने घेतली होती. आणि जेव्हा त्यांनी 6 अंडे आणले आणि त्या 6 अंड्यावरून त्याला असं वाटलं की नाही बा, जेव्हा ही 6 अंडे आणि त्यानंतर आपण पिल्ले काढू, तर त्याला असं वाटलं की चला आपण काहीतरी करायचं. आणि हे सर्व 3 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. हो, हे 3 वर्ष अगोदर हे जे 3 वर्षाच्या अगोदर मी पहिली कोंबडी माझ्या लहान भावाने घेतली. दुसरी एक कोंबडी होती माझ्याकडे, ती कोंबडी आता नाही आहे, ते मरण पावली आहे. हे तुम्ही हे वरती हे काय लावून आहे, वायर काय आहे? हे जे आहे हे आहे आपला जो आधी कॅसेट्स यायचे. हां. कॅसेट छोटेवाले जे गाणे ऐकायचे लोक, कॅसेटच्या अंदरचे रील असते ना, ते लावल्या. त्याचा एक फायदा असा असतो की वरतून येणारे जे पक्षी असते ते जरी आपल्या पिल्ल्यावर जर एकदा अटॅक केले तरी पण त्यांना हे हवा आली का तुम्हाला हळू आवाज येत असेल. हो, आवाज येत असतो. सोबतच हे चमकतात आणि चमकतात. त्यामुळे त्या ज्या कोंबड्या असतात, जेव्हा एखादा पक्षी जेव्हा अटॅक करतो त्यामुळे ते पिल्ल्यांवर ते येऊ शकत नाही, कारण त्या आवाजाने आणि ते चमकल्यामुळे, त्याच्या डोळ्यावर प्रकाश पडल्यामुळे ते त्यांचा जो टार्गेट असते तो मिस होऊन जाते. बरोबर. आणि त्यामुळे आपल्या पिल्ल्यांची सुरक्षा होते. बघत आहात तुम्ही. म्हणजे हे तुम्ही कुठं बघितलं होतं का, हे तुम्ही स्वतः तयार केलं आहे? म्हणजे आम्हाला असं वाटलं की जेव्हा एकदा काय झालं, आम्ही हे लावून नव्हतं त्यावेळेला स्टार्टिंगला, तर एक मोठी घार जी होती ती उडत होती, पण कोंबड्या त्यावेळेला अशा त्यांनी एक आवाज करते आणि सगळे पिल्ले गायब होतात. बरोबर. तरी पण काय झालं की त्या घारीनं बरोबर एका पिल्ल्यावर अटॅक केल्यानंतर पण ते पिल्लं काही गेलं नाही, नुकसान झालं नाही. पण मला असं वाटलं की आज जर ही एकदा आली म्हणजे पुन्हा एकदा येणार. बरोबर. म्हणून मग आम्ही विचार केला काय केलं पाहिजे बा. तर मग थोडंसं रिसर्च केला आम्ही. तर असं वाटलं की ते मार्केटमधून काहीतरी एक चमकलेला एक ते आणायला लावलं. पण म्हटलं आपल्याकडं चमकलेलं कशाला लावायचं, आपल्याकडं तर कॅसेट आहे आणि ते पण चमकते आणि ते पण आवाज करते, म्हणून आम्ही हे लावलं. तर तो जो उपाय होता आमचा तो खूप चांगल्या पद्धतीनं वर्क करत आहे सध्या. म्हणजे हे सध्या युजफुल आहे तुम्हाला? कोणताही पक्षी आता येत नाही, आलाय तरी कधी पिल्ल्या तुम्ही बघू शकता, छोटे पिल्ले आहे जे की सहज घार वगैरे उचलून घेऊन जाऊ शकते. पण हे पिल्ले सहज आता आम्ही नसताना फिरत असतो.
तुम्ही मला तुमचा शेड दाखवू शकता का? या ना, या. बघा मित्रांनो, तुम्ही शेड बघू शकता. हा सगळा स्वतः बनवलेला आहे. हे घरचे टीन होते जे खाली पडलेले होते, ते टीन खाली लावले आहे जेणेकरून खालून कुठलंही काही एखादी जे मुंगूस असते ते आतून जाऊ नये म्हणून. बरोबर. वरतून हे जाळी लावली आहे. हे कंपाऊंड जाळी आहे, ही मोठी कंपाऊंड जाळी आहे. त्याच्या आतमध्ये मुर्गा जाळी आहे. म्हणजे हे म्हणजे मी यासाठी लावली की कंपाऊंड जाळीना कुठलंही मोठं जे जनावर आहे याला हार्म करू शकत नाही किंवा बरोबर. कोणी कोणता विट जाऊ शकत नाही. आणि छोटी जाळी लावायचा पर्पज यासाठी होतं की या जाळीतून जे उंदीर आहे जे आतमध्ये जाऊन नुकसान करू शकते आपल्या कोंबड्यांना किंवा पिल्लांना, तर त्यासाठी हे लावल्या गेली आहे. आणि उन्हासाठी आणि आतमध्ये पाऊस नाही जावं किंवा हवा आतमध्ये गेल्यामुळे आपलं शेड नुकसान होऊ शकते, त्यासाठी हे पूर्ण प्लास्टिकच्या फाळीने कवर केलेलं आहे. अशा प्रकारे शेड आहे. या तुम्हाला मी आतमध्ये दाखवतो. हे आत्ताच ही संकल्पना डोक्यात विचार आला माझा की थंडीनं काही पिल्ले माझे मरण पावले होते. 1-2 कोंबड्या आणि काही कोंबड्या बिमार पडल्या होत्या. बरोबर. तर मी म्हटलं की याला काय केलं पाहिजे बा. तर त्यामुळे सध्या आपलं स्टार्टिंग असल्यामुळे छोटंसं शेड, याला खूप काही लाईट्स वगैरे लावू शकत नाही, लाईटची व्यवस्था अजून व्हायची. तुम्हाला म्हणजे सुविधा नाही आहे लाईटची? सुविधा व्हायची होती. तर त्यामुळे मी काय केलं, माझ्याकडे पडून होती खाली अशीच. अच्छा. तर मी म्हटलं याला काहीतरी करता येईल. तर मी हे असे बंबू घेतले, इथे एक जुगाड केलं आणि याला लावला. आणि आता हे पूर्ण फाळी, रात्रीला काय होते, हे फाळी पूर्ण खाली कव्हर होते, वरतून पॅक होते आणि इथे सगळे कोंबडे राहते. त्यामुळे अशा प्रकारे बसण्याची व्यवस्था त्यांची. तुम्ही इथं कोंबड्याला बेंडून ठेवता की असं मोकट राहते? सगळे मोकळेच असतात कोंबडे, फक्त पिल्ल्यांसाठी काही इथं ठेवतो आम्ही. अच्छा. हे म्हणजे पॅक करतो आणि काही पिल्ल्यांना हे इथे. आणि हे स्पेशली आम्ही यासाठी बनवलं आहे की जे कोंबडी अंडे देतात ते बघा, तुम्ही बघत असाल की इथं काही कोंबड्यांनी अंडे दिलेले आहे. तर हे जे आहे, हे अंडे दिले आहे कोंबड्यांनी. हे स्पेशली हे ब्लँकेट होतं माझ्याकडं खूप जुनं, खूप वर्षा अगोदर. तर हे बंबूचं जुगाडू अंडे घालायसाठी केलेलं. ठीक आहे, कोंबडी येतात इथं, अंडे सहज कोंबडी इथं अंडे टाकतात, आपल्याला फक्त कलेक्शन करणे आहे. अशा प्रकारे हे छोटंसं आमचं आहे. हे मशीन आहे आमची, जेणेकरून रात्रीला कुठलेही डुक्कर किंवा काही कोणची वस्तू येऊ नये यासाठी ही मशीन आहे. झटका मशीन म्हणते याला. हे पूर्ण वावराला लावणं आहे की फक्त तुमच्या शेडला लावणं आहे मशीन? पूर्ण शेताला लावणं आहे. अच्छा. दोन्ही पर्पज होते. एक तर शेताची पण सुरक्षा, ते डुकरापासून किंवा कुठल्या इतर जनावरांपासून, आणि कुठलाही व्यक्ती पण येत नाही त्यांना माहीत असल्यामुळे. तर आणि सोबत या शेडची पण सुरक्षा होते, यासाठी आहे. आता क्लिनिंग संध्याकाळला जे कोंबडे टाकायच्या याच्या वेळेला आम्ही क्लिनिंग करतो पूर्ण. रोज आम्ही संध्याकाळच्या वेळेला क्लिनिंग करतो. हे आपला चारा ठेवायची बॉक्स आहे, तर आमचा चारा आहे, गहू आणि तांदूळ. ह्या औषधी आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये वॅक्सिनेशन आणि हे इथं औषधी आहे यांच्याबद्दल माहिती देतो. धन्यवाद.